तर चालेल सध्या पुरतं, नंतर पाहू. म्हणजे नंतर पहा मला दुसरा. बघा आपल्याला आज टॅलीचा जर्नलचा 11वा प्रॉब्लेम टॅलीमध्ये टाकायचा आहे. काल आपण टॅली जर्नलचा 11वा प्रॉब्लेम सोडून घेतला. आज आपण तो टॅलीमध्ये एंट्री करणार आहोत. तर आपण सुरू करू. बघा पहिली एंट्री आपली श्री लिटे कमांड बिझनेस विथ ₹3 lakh. ही ओपन दी अन अकाउंट विथ द बँक अँड डिपॉझिटेड 2 lakh. आणि आपली एंट्री झालेली आहे बँक अकाउंट डेबिट 2 लाख, कॅश अकाउंट डेबिट 1 लाख टू कॅपिटल अकाउंट, अशी एंट्री झाली. ही आपल्याला टॅलीमध्ये एंट्री करायची आहे. तर टॅलीमध्ये पहिले आपल्याला ह्या नावाने कंपनी तयार करावी लागेल, लिटे एंटरप्राइजेस. त्याच्यानंतर ज्या एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत त्या एंट्रीचे अकाउंट्स आपल्याला पहिले ओपन करावं लागेल. मग पहिले आपण ती प्रोसेस करू. पहिले तर मी टॅलीमध्ये जातोय, टॅली ओपन करतोय. बघा टॅली ओपन आहे. टॅली ओपन झाल्यानंतर बाय डिफॉल्ट जी काही कंपनी आहे ती तुमच्या स्क्रीनवर आहे आलेली, तिला आपल्याला पहिले क्लोज करावी लागेल. क्लोज करण्यासाठी राईट साईडच्या पॅनलमधून शट कंपनी या पर्यायाचा वापर करून ती कंपनी तुम्ही बंद करू शकता. शट कंपनी बघा, सिलेक्ट कंपनी, कंपनी इन्फोचा मेनू तुमच्या समोर आहे. त्यातून तुम्हाला क्रिएट कंपनी या पर्यायाच्या साहाय्याने तुम्ही नव्याने तुमची कंपनी तयार करू शकता. क्रिएट कंपनी, लिटे एंटरप्राइजेस. लिटे एंटरप्राइजेस मेलिंग नेम मध्ये पण तेच नाव ठेवलं. त्यानंतर पत्ता आहे महालक्ष्मी रोड, कोल्हापूर. महालक्ष्मी रोड, कोल्हापूर. एंटर दिला. कंट्री इंडिया, स्टेट मध्ये महाराष्ट्र मी निवडलं. एम प्रेस केला. स्टेटच्या लिस्ट मधून महाराष्ट्र राईट साइड मधून आपण निवडतो. बघ बाकी फील्ड माझ्याकडे नाहीये म्हणून मी ते काही टाकत नाही. एंटर दिला. फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम या ठिकाणी आपण आलेलो आहे. तिथे आपल्याला फायनान्शियल इयर टाकायचे. या कंपनीचं फायनान्शियल इयर आपल्याला दिलेलं आहे 1/4/91 ते 31/3/92. आपण 1/4/91 ही स्टार्टची डेट आपल्याला इथे टाकायची. फायनान्शियल इयर बिगिन फ्रॉम 1/4/91. बघ हे मी टाकली. बुक्स बिगिनिंग फ्रॉम तीच तारीख जनरली घ्यायची, ती बदलायची नाही. इथे तुम्ही बदल करू शकता. का बदल करू शकता? तर इथं आपली जर्नल एंट्रीज 1/12 पासून सुरू झाले, मग तुम्ही 1/12 टाकू शकता. काय ही तर तुमच्या एंट्रीज कुठून सुरू झाल्या, तुमचा बिझनेस कुठून सुरू झाला, तुमचा बिझनेस केव्हाही सुरू झाला तर तुमचं फायनान्शियल इयर हे ठरलेलं असतं 1/4 ते 31/3 हे ठरलेलं असतं. त्यामुळे ही बुक्स बिगिनिंग फ्रॉमची तारीख इथं दिलेली असते. जनरली तीच ठेवा म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. कारण की आपल्याला डेट बदलायचा पर्याय आहे ना. पहिली एंट्री करताना डायरेक्ट त्या डेटला आपण केली तर तिथून सुरुवात होणार आहे. ठीक आहे, जाऊ बाकीच्या फील्डला मी कोणती एंट्री करत नाही. एंटर दिला, ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि माझी कंपनी काय झाली, तयार झालेली. बघा ठीक आहे, कंपनी तयार आहेत.
आता मला या कंपनीमध्ये आल्यानंतर पहिले महत्वाचं एक सेटिंग मला करायचे, ते म्हणजे राईट साइडला F11 आपल्याला दिलेला आहे, F11 फीचर्स म्हणून त्यामध्ये जायचं. त्यामध्ये अकाउंटिंग फीचर्स हा पर्याय आहे, त्याला निवडलं. आणि आता पहिलाच पर्याय आहे मेंटेन अकाउंट्स ओनली, तिथं काय म्हणायचंय, यस म्हणायचं. वाय प्रेस केला, एंटर दिला का यस येऊन जाईल ऑटोमॅटिकली. आणि आउटस्टँडिंग मॅनेजमेंट मध्ये पहिलाच ऑप्शन आहे मेंटेन बिल वाईज डिटेल. मेंटेन बिल वाईज डिटेल तिथे यस आहे, तिथं नो करायचं आपल्याला. बिल वाईज डिटेल सध्या नको, इन्व्हेंटरी पण नको आहे, म्हणून आपण हे सेटिंग इथं केलेलं आहे. ठीक आहे. बाकीच्या सेटिंग मधला कोणताही हात न लावता आपण हे सेटिंग सेव्ह करतोय. सेव्ह झालं. सेव्ह झाल्याबरोबर आपण परत एस्केप देऊन गेटवे ऑफ टॅलीला जर आलो तर काही कमांड्स तिथून निघून गेलेल्या असतील, कारण की इन्व्हेंटरीशी रिलेटेड, बिल वाईज डिटेलशी रिलेटेड ज्या कमांड्स आहेत त्या आपल्या इथून निघून गेलेल्या आहे. आता आपल्याला अकाउंट्स तयार करायचे. पहिल्या एंट्रीसाठी लागणारे कोणकोणते अकाउंट्स आहे बघा, बँक अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. कारण कॅश अकाउंट ऑलरेडी तयार असतं. आता मी नेहमी सांगतो कॅश अकाउंट कंपनी तयार झाल्यावर तयार होतं, बघून घेऊ एकदा खरोखर तयार होतं का. अकाउंट इन्फो मध्ये जाऊ, लेजर अकाउंट, आणि तर क्रिएट ऐवजी मी डिस्प्ले म्हणतो. डिस्प्ले म्हटल्यानंतर तुम्हाला दिसेल बघा, आपल्याकडे हे दोन अकाउंट्स आहे, कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस. हे दोन अकाउंट जशी कंपनी तयार झाली तशी ऑटोमॅटिकली ते तयार झाली. कॅश अकाउंटला मी एंटर देतो. इथं कॅश अकाउंटला एंटर दिल्यानंतर इथे दिसतंय तुम्हाला का या कंपनीमध्ये त्याला ग्रुप काय दिलाय, कॅश इन हँड हा ग्रुप आपण दिलेला आहे. लक्षात घ्या, आपण नाही दिलेला तो ऑलरेडी तिथं आलेला आहे, बरोबर. म्हणजे ऑलरेडी याच्या ज्यावेळेस नवीन कंपनी तयार होते त्यावेळेस ऑटोमॅटिकली काय होतं, तर कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट काय झालेले असतात, तयार झालेले असतात. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आता नव्याने आपलं अकाउंट तयार करायचे. मागे आलो, एस्केप की प्रेस करून लेजर्स मध्ये त्यात क्रिएट पर्याय आहे, त्या क्रिएट पर्यायाला गेलो आणि आपल्याला अकाउंट तयार करायचं. पहिले बँक अकाउंट आहे म्हणून बँक अकाउंट, बँक अकाउंट कोणाच्या अंडर येईल, बँक अकाउंट हा ग्रुप आहे, त्याला बघा पहिल्याच नंबरला ग्रुप आहे बँक अकाउंट. तो निवडला मी. निवडल्यानंतर एंटर दिला. बँकेचे डिटेल विचारतो, तो अकाउंट नंबर, IFSC कोड आपल्याकडे नाहीये सध्या, मी टाकत नाहीये, स्किप केले ते. आणि ऍक्सेप्ट यस म्हटलं, अकाउंट सेव्ह. त्यानंतर पुढचं अकाउंट आपल्याला बनवायचं ते म्हणजे कॅपिटल अकाउंट. मग बनवू कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट त्याला ग्रुप असणार आहे कॅपिटल. कॅपिटल ग्रुपच्या अंडर येईल ते पण कॅपिटल अकाउंट. ऍक्सेप्ट यस म्हणे, हे पण अकाउंट आपलं तयार झालं. पुढे जाऊ. आता पुढच्या स्क्रीनवर आपल्याला जायचं आहे. पुढच्या स्क्रीनवर आपल्या परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम स्टार कंपनी ₹65,000, याच्यामध्ये परचेस अकाउंट आणि स्टार कंपनी दोन्ही अकाउंट्स आपल्याला इथं तयार करावे लागणार आहे. मग आपण तयार करू परचेस अकाउंट. जाऊ टॅलीमध्ये, परचेस अकाउंट, त्याला ग्रुप कोणता येईल परचेसला, परचेसला ग्रुप कोणता येईल, परचेस अकाउंट. परचेस अकाउंट. बघा पी प्रेस केला, परचेस अकाउंट मी निवडलं, एंटर दिला, ऍक्सेप्ट केलं. पण ठीक आहे, पुढचं अकाउंट आपल्याला तयार करायचंय ते म्हणजे स्टार कंपनी. स्टार कंपनी कोणता ग्रुप आहे सांगा, स्टार कंपनी. स्टार कंपनी अकाउंट, सनरी क्रेडिटर. सनरी क्रेडिटर. एस प्रेस केला, एस ने सुरू होणारे हायलाइट झाले, त्यातून सनरी क्रेडिटर मी निवडला आणि बाकीच्या ठिकाणी एंटर देऊन तो पण अकाउंट आपण काय केलं, सेव्ह केलं. बघू अजून कोणतं आहे, मशिनरी अकाउंट. हे एक आपल्याला तयार करायचं. मशिनरी सांगा ग्रुप याचा, मशिनरी अकाउंट. मशिनरीला कोणता ग्रुप येईल,
फिक्स असेट. फिक्स ऍसेट, मेशनरीला फिक्स ऍसेट हा ग्रुप येतोय. एंटर दिला, बाकी ठिकाणी सेव्ह केला अकाउंट. त्याच्यानंतर पुढच्या स्क्रीनवर मला जायचं आहे. बघा पुढच्या स्क्रीनवर आपल्याला कोणतेही अकाउंट्स आपल्याला तयार करायची गरज नाहीये, सर्व आलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या स्क्रीनवर आपण जातोय. त्याच्या पुढच्या स्क्रीनवर आपल्याला मते एंटरप्राइजेस हे एक अकाउंट तयार करायचे. तयार करू सन्ड्री डेटरच्या अंडर मते एंटरप्राइजेस. सन्ड्री डेटर्स असा ग्रुप आपण त्याला निवडतोय. सन्ड्री डेटर्स निवडला आणि अकाउंट सेव्ह. मते एंटरप्राइजेस नंतर आहे स्टेशनरी अकाउंट, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस चार्जेस, स्टेशनरी अकाउंट आणि ग्रुप आहे त्याला इनडायरेक्ट. आय प्रेस केला मी, आय प्रेस करून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस निवडतो. एंटर दिला, ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. हा पण आपला ग्रुप अकाउंट सेव्ह झालेला आहे. पुढच्या अकाउंटकडे आपल्याला जायचंय, पुढच्या स्क्रीनकडे. त्याच्यामध्ये पुढच्या स्क्रीनवर आहे इन्शुरन्स प्रीमियम. कोणता आहे? इन्शुरन्स प्रीमियम. तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट आपल्याला करायचा आहे. मग इन्शुरन्स प्रीमियम, इन्शुरन्स प्रीमियम किंवा इन्शुरन्स अकाउंट, इन्शुरन्स अकाउंट म्हणतो मी. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट हा पण ग्रुप अकाउंट ओपन होत आहे. झालं, ते पण सेव्ह केलं मी. पुढच्या एंट्रीत आपल्याला कोणतंही अकाउंट तयार करायचं नाही. पुढे जाऊ आता पुढच्या नेक्स्ट स्लाइडवर. या ठिकाणी आपल्याला रेंट अकाउंट तयार करायचं आणि एक डिस्काउंट पेड, दोन्ही इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट. मग करू तयार दोन्ही पण. पहिले रेंट अकाउंट, इनडायरेक्ट एक्सपेन्स, ऑलरेडी ग्रुप सिलेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सेव्ह केलं. नंतर डिस्काउंट पेड, डिस्काउंट पेड अकाउंट. डिस्काउंट पेड अकाउंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट झालं, ते पण ओपन झालेलं आहे आपलं. या स्क्रीनवरचे दोन्ही अकाउंट ओपन झाले. पुढच्या स्क्रीनवर जाऊ. पुढच्या स्क्रीनवर आहे परचेस गुड्स मध्ये नाहीये कोणतंच. ड्रॉइंग अकाउंट आपल्याला तयार करायचे. ड्रॉइंग कॅपिटलच्या अगेन्स्ट, ड्रॉइंग अकाउंट ग्रुप येईल त्याला कॅपिटल. सी प्रेस केला, सी ने सुरू होणारे हायलाइट झाले, त्यातून कॅपिटल अकाउंट मी निवडले आणि कॅपिटल अकाउंट निवडून ते अकाउंट आपण सेव्ह केलं. झालं, हे पण सेव्ह झालं. या स्क्रीनवरचे पण पूर्ण अकाउंट क्रिएशन संपलेले. पुढच्या स्क्रीनवर जाऊ आपण. पुढच्या स्क्रीनवर सॅलरी अकाउंट आहे, ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट, म्हणून सॅलरी अकाउंट. सॅलरी अकाउंट घेतलं, त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आय प्रेस केला, आय ने सुरू होणारे हायलाइट झाले, त्यातला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस निवडला आणि ऍक्सेप्ट यस म्हटलं, सेव्ह झालं. बरं, झालेलं. आता पूर्ण अकाउंट क्रिएशन सगळ्या एंट्रीच आपलं झालेलं आहे. आपण पुन्हा पहिल्या एंट्रीवर येऊ आणि वाउचर एंट्री आपण सुरू करू. ठीक आहे, पहिली एंट्री तुमच्या समोर आहे. 1/12/91 एंट्री झाली. बँक अकाउंट डेबिट 2 लाख, कॅश अकाउंट डेबिट 1 लाख टू कॅपिटल अकाउंट. आपल्याला करायची टॅलीमध्ये पहिले तारीख बदलावं लागेल. बघा, यातून बाहेर पडू आपण. या स्क्रीन मधून एस्केप की प्रेस केली, क्यूट विचारतो, यस म्हटलं, बाहेर आलो आणि गेटवे ऑफ टॅलीला क्लिक केलं. डायरेक्ट गेटवे ऑफ टॅली मध्ये आपण आलेलो. या ठिकाणी आपल्याला अकाउंटिंग वाउचर मधून एंट्री करायच्या आहे, त्यावर एंटर दिला. एंटर दिल्यानंतर इथे पेमेंट वाउचर बाय डिफॉल्ट सिलेक्ट असतं, ते आपल्याला बदलावं लागेल. आपल्याला जर्नल मधून एंट्री करायच्या, म्हणून जर्नल वाउचर मी इथं निवडलंय. बघा, आलं इथं जर्नल वाउचर. त्यानंतर डेट मला बदलावं लागेल. मी डेट बदलण्यासाठी राईट साईडच्या पॅनलवरचा डेट ऑप्शन मी निवडतो. 1/12 ही पहिली तारीख आहे आपल्या पहिल्या एंट्रीची, त्याला वर्ष टाकण्याची गरज नाही. 1 डिसेंबर 91 इथं तारीख काय झाली, निवडल्या गेली. बघा, ठीक आहे, 1 डिसेंबर 91. एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट 2 लाख, कॅश अकाउंट डेबिट 1 लाख टू कॅपिटल अकाउंट. करू एंट्री. बँकेला डेबिट आहे म्हणून बँकेला डेबिट 2 लाख,
बँकेचे डिटेल, चेकचे डिटेल विचारलं. पुन्हा एक डेबिट आहे म्हणून त्या क्रेडिटच्या ठिकाणी मी डेबिट करतो. बघा DR मी टाईप करतो. जर एकच डेबिट एकच क्रेडिट असेल तर तुम्ही एंटर देऊन पुढे जा. मग अजून डेबिट कशाला? कॅशला, म्हणून कॅश 1 लाख. आणि क्रेडिट कशाचे पैसे आले आपल्याकडे? तर कॅपिटलचे, म्हणून सी प्रेस केला. कॅपिटल अकाउंट मी क्रेडिट साईडला निवडलं. 3 लाख. नॅरेशन टाकू बेइंग कॅपिटल रिसिव्ड. बेइंग कॅपिटल रिसिव्ड. ऍक्सेप्ट येस म्हटलं. ठीक आहे, झालं. ही पण एंट्री आपली पूर्ण झालेली आहे. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. पुढची एंट्री स्क्रीनवर आहे तुमच्या. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम स्टार कंपनी, आणि एंट्री झालेली आहे परचेस अकाउंट डेबिट टू स्टार कंपनी अकाउंट 65,000. करू आपण 2/12 एंट्री आहे. जाऊ पहिले डेट बदलू. F2 प्रेस केला. डेट आलेली आहे 2/12. मी एंटर दिला. सिलेक्ट झाला. परचेस अकाउंट डेबिट टू स्टार कंपनी 65,000. मग P प्रेस केला. परचेस अकाउंट डेबिट साईडला मी निवडलं. 65,000 अमाऊंट टाकली. आणि क्रेडिटला कोणता अकाउंट निवडलं? तर स्टार कंपनी. येस प्रेस केला. स्टार कंपनी 65,000. बिंग क्रेडिट परचेसेस. बघा, एंट्री करत असताना एंट्रीच्या अमाऊंट कडे किंवा एंट्रीच्या डेबिट क्रेडिट कडे तुम्ही पण लक्ष ठेवा. मला 2 स्क्रीनवर जायचं असल्यामुळे कधी कधी चूक होऊ शकते, तर तुम्ही लक्ष ठेवा आणि लगेच सांगा, म्हणजे मग आपला फायनल बॅलन्स चुकत नाही. ऍक्सेप्ट येस म्हटलं, झाली ही एंट्री आपली सेव्ह. त्याच्यानंतर पुढे आहे 31/12. परचेस मशिनरी ₹50,000 आणि पेड चेक. एंट्री झालेली आहे मशिनरी अकाउंट डेबिट 50,000 टू बँक अकाउंट. 31/12 एंट्री. मला पहिले डेट टाकायची. F2 प्रेस केला. 3/12 आलं तिथे मी 31/12 करतो. आली माझी 31 डिसेंबर. मग डेबिट आहे मशिनरीला म्हणून M प्रेस केला. मशिनरी अकाउंट मी इथून निवडलं. 50,000 मशिनरी परचेस केली म्हणून अमाऊंट 50,000 टाकली. आणि क्रेडिटला बँकेतून पैसे गेले, चेकने पैसे गेले म्हणून बँक अकाउंट क्रेडिट साईडला आपण देऊ. बघा, बँक अकाउंट. बँकेचे चेकचे डिटेल विचारतो, अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता. बिंग मशिनरी परचेस अँड पेमेंट मेड बाय चेक. नॅरेशन पण टाकून झालं. एंट्री आपण सेव्ह करू. ऍक्सेप्ट येस म्हटलं. एंट्री झाली सेव्ह. पुढच्या एंट्रीकडे जायचं. पुढची एंट्री नेक्स्ट स्क्रीनवर आहे. एक ची एंट्री आहे. परचेस गुड्स फॉर कॅश ₹28,000. कॅश मध्ये परचेस. कॅश परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री झाली 28,000ची. 1/1/92ला जाऊ टॅली मध्ये. तारीख बदलू. पहिले F2 प्रेस केला. 1/1/92 ऑलरेडी आली. F2 आपल्या बरोबर एंटर दिला. सिलेक्ट. कॅश परचेस असल्यामुळे परचेस अकाउंटला डेबिट आहे. P प्रेस केला. परचेस अकाउंट डेबिट साईडला निवडलं. 28,000 अमाऊंट निवडली. आणि स्टार कंपनीला कॅशला क्रेडिट आहे म्हणून कॅश C प्रेस केला. त्यातून क्रेडिटला कॅश निवडलं. 28,000. बिंग कॅश परचेसेस. बिंग कॅश परचेसेस असं नॅरेशन टाकलं आणि एंटर दिला. तो विचारतो ऍक्सेप्ट. आपण येस म्हटलं. एंट्री सेव्ह झाली सेव्ह. पुढची एंट्री 2/1ची. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹80,000. 80,000चा माल काय केला? सेल केला 2 तारखेला. आणि एंट्री झाली कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. करू आपण एंट्री. पहिले तारीख बदलू. F2 प्रेस केला. 2 तारीख मी निवडली. डेबिट आहे कॅशला म्हणून C प्रेस केला. कॅश अकाउंट निवडलं डेबिट साईडला. 50,000 एंटर दिला. आणि क्रेडिटला काय आहे? सेल्स झाला म्हणून सेल्स अकाउंट. बघा, सेल्स अकाउंट इथं आहे का? नाहीये. सेल्स अकाउंट तयार नाहीये. मग मला तयार करावं लागेल सेल्स अकाउंट. इथं लिस्ट मध्ये सेल्स अकाउंटच नाहीये. मग वेळेवर जर तयार करायचं असेल एंट्री चालू असताना, तर आपल्याला त्या
ज्या ठिकाणी आपण आलेलो तिथं अल्टर सी प्रेस करायचा, तो अकाउंट क्रिएशनला जाईल, तिथं सेल्स अकाउंट तयार करू आपण. सेल्स अकाउंट कोणाच्या अंडर येईल? सेल्स ग्रुपच्या अंडर. सेल्स अकाउंट सेल्स ग्रुपच्या अंडर आलं. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं, सेव्ह झालं. बर, 50,000 अमाऊंट आहे, 50,000. बिंग कॅश सेल्स, बिंग कॅश सेल्स, ऍक्सेप्ट यस म्हटलं, माझी एंट्री सेव्ह झाली. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट स्क्रीनवर. पुढे 31/1 ची एंट्री आहे. सोल गुड्स ऑन क्रेडिट टू मते एंटरप्राइजेस 16,000. 16,000चा माल मते एंटरप्राइजेसला विकला. मते एंटरप्राइजेस अकाउंट डेबिट टू सेल्स अशी आपली एंट्री झाली आहे. करायची आपल्याला एंट्री. पहिले तारीख बदला, F2 प्रेस केला, 31/1 अशी टाईप केली तारीख, 31 जानेवारी आली. मते एंटरप्राइजेस कडून माल परचेस केलेला आहे म्हणून परचेसला डेबिट, परचेस अकाउंट डेबिट. किती अमाऊंट आहे? तर 16,000. नाही, सोल्ड केला, माल विकला, 16,000 विकलाय म्हटल्यावर डेबिट कोणाला येईल? तर मते एंटरप्राइजेस. बघा, तुमचं लक्ष नाही याचा अर्थ एंट्री चुकते तरी सुद्धा तुम्ही सांगत नाहीये. तुमचं वर्कबुक मध्ये एंट्रीकडे लक्ष पाहिजे. 16,000 आणि क्रेडिट आहे सेल्सला, उधारीवर विक्री केलेली आहे. सेल्स अकाउंट 16,000. बिंग क्रेडिट सेल्स, बिंग क्रेडिट सेल्स, ऍक्सेप्ट यस म्हटलं, सेव्ह. पुढे जाऊ. पुढची एंट्री, एक एंट्री आपली राहिली मागे, परत मागच्या स्क्रीनवर आलो मी. 2/1 ची एंट्री आहे. परचेस स्टेशनरी फॉर कॅश ₹3,000. आता इथं वरती 31/1 आहे आणि खाली 2/1 आहे. माझ्या मते तारीख बघा बरं परचेस स्टेशनरीची काय आहे तुमच्याकडे. वर्कबुक मध्ये तारीख बघून मला याची डेट सांगा. या 2/1 आहे सर. 2/1 आहे, बरोबर. 2/1च आहे. नाही 1-2 1-2 आहे, बरोबर. ठीक आहे, तर आपण 1-2 ला आपण एंट्री करतोय. F2 प्रेस केला, 1-2. कारण की 31 जानेवारी नंतर तो मागे नाही जाणार. आपण पुढे, इथं एंट्रीची डेट चुकली माझ्याकडून स्लाइडवर, बाकी काही नाही. मी तर मार्क करून ठेवतो तिला. परचेस स्टेशनरी, मग 2/1 मी F2 प्रेस केला, 2/1 तारीख निवडली. स्टेशनरीला डेबिट आहे म्हणून स्टेशनरी अकाउंट डेबिट. अमाऊंट किती आहे स्टेशनरीची? 3,000. बघा, 3,000. आणि क्रेडिट कशाला आहे? तर कॅशला. आपण कोणताही खर्च पेड करतो, एक तर कॅश, चेकनी किंवा बँक कॅश मनी. कॅश मनी केलेला हा बिंग स्टेशनरी परचेस. बिंग स्टेशनरी परचेस झाली. ही पण आपली एंट्री पूर्ण झाली, ऍक्सेप्ट केली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. पुढची एंट्री आहे 2/2 ची. बघा, पेड इन्शुरन्स प्रीमियम ₹2,500. इन्शुरन्स प्रीमियम पेड केला, इन्शुरन्स पेड केला आपण आणि एंट्री झाली इन्शुरन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. जाऊ आपण टॅली मध्ये एंट्री करू. पहिले तारीख बदलू, 2 तारीख 2/2. इन्शुरन्स अकाउंटला डेबिट आहे म्हणून इन्शुरन्स अकाउंट डेबिट. किती? 2,500. 2,500. आणि क्रेडिट कशाला आहे? तर कॅशला. कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट. नॅरेशन टाकू, बिंग इन्शुरन्स प्रीमियम पेड. बिंग इन्शुरन्स प्रीमियम पेड झाली. एंट्री पूर्ण झाली. सेव्ह करतो मी, ऍक्सेप्ट म्हटलं, झाली ऍक्सेप्ट. पुढची 2/2 लाच परत एंट्री आहे. सोल गुड्स फॉर कॅश ₹70,000 अँड डिपॉझिटेड द सेम इन बँक अकाउंट. मग आपली एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. 2 तारखेलाच पुन्हा एंट्री आहे, मला डेट बदलायची गरज नाही.
बँकेला डेबिट आहे म्हणून बँक अकाउंट डेबिट अमाऊंट किती आहे तर 70,000. 70,000 आणि क्रेडिट कशाला आहे तर सेल्सला. सेल्स 70,000 बिंग कॅश सेल्स. पुढे तुम्ही म्हणू शकतात अँड कॅश डिपॉझिटेड इन टू बँक, असं पण तुम्हाला म्हणता येऊ शकतं. ऍक्सेप्ट यस म्हटलं सेव्ह. नॅरेशन हे प्रत्येकाच्या याच्यानुसार बदलणारे. झाल्या ह्या एंट्री दोन्ही या स्क्रीनवरच्या पूर्ण झाल्या. पुढच्या स्क्रीनवर जाऊ आपण. 1/3 ला आता एंट्री आहे पेड रेंट फॉर डिसेंबर टू फेब्रुवारी ₹15,000 आणि एंट्री झाली रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 15,000. करू एंट्री आपण 1/3 ला. F2 प्रेस केला. 1/3 टाईप केली तारीख. रेंटला डेबिट आहे म्हणून रेंट अकाउंट डेबिट अमाऊंट आहे 15,000 आणि क्रेडिट आहे कॅश. कॅश आहे का बँक आहे कॅश. बघा कॅश 15,000. बिंग रेंट पेड. बिंग रेंट पेड ऍक्सेप्ट यस म्हटलं ही पण आपली एंट्री सेव्ह झाली. पुढे आहे रिसिव्ड फ्रॉम मध्ये एंटरप्राइजेस 15,500 इन फुल सेटलमेंट आणि एंट्री आपली कॅश अकाउंट डेबिट 15,500, डिस्काउंट अकाउंट डेबिट डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट 500 टू मध्ये एंटरप्राइजेस. करू मग आपण एंट्री 2 तारखेची. F2 प्रेस केला. 2 तारीख निवडली. कॅश आपल्याकडे आलेली म्हणून कॅशला डेबिट 15,500 15,500. परत एक डेबिट आहे म्हणून DR मी इथे टाईप करतो एंटर देतो. कोणाला डेबिट आहे डिस्काउंट पेड म्हणून डिस्काउंट पेड अकाउंट मी सिलेक्ट केलं 500 रुपये आणि क्रेडिट कोणाला आहे तर मते एंटरप्राइजेसला म्हणून मते एंटरप्राइजेस क्रेडिट 15,500. $15,500 वरती राहिली आपली अमाऊंट. ही 15,500 आहे. 15 नाहीये. मते एंटरप्राइजेस 16,000. बघा इथं 15,500 अमाऊंट होती. बिंग कॅश रिसिव्ड इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट आणि एंट्री आपण ऍक्सेप्ट केली सेव्ह केली. ठीक आहे. जाऊ आता पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपल्या स्क्रीनवर आहे. 2-3 पेड स्टार कंपनी ₹50,000 बाय चेक. चेकने स्टार कंपनीला 50,000 पेड केले. 65 देणं होतं त्यापैकी 50 दे. बर मग करू एंट्री 2 तारखेला 2/3 ला. F2 प्रेस केला. 2/3 टाईप केलं. चेक पेड केला. कोणाला स्टार कंपनीला. स्टार कंपनीला डेबिट आहे म्हणून स्टार कंपनी डेबिट 50,000 आणि क्रेडिटला बँक अकाउंट. चेक दिला म्हणून बँकेला क्रेडिट 50,000. चेकचे डिटेल विचारतोय. बिंग चेक पेड ऑन अकाउंट. बिंग चेक पेड ऑन अकाउंट ऍक्सेप्ट यस म्हटलं सेव्ह झाली. ही पण एंट्री आपली सेव्ह झाली. पुढे 31 ची एंट्री विथड्रॉ फ्रॉम बँक फॉर हाऊस होल्ड एक्सपेन्सेस 10,000 आणि एंट्री झाली ड्रॉइंग अकाउंट डेबिट 10,000 टू बँक अकाउंट 10,000. मग करू आपण एंट्री 31/3 ला. F2 प्रेस केला. 31/3 टाईप केली. ड्रॉइंगला डेबिट आहे म्हणून ड्रॉइंग अकाउंट निवडलं मी डेबिटला 10,000 आणि क्रेडिट कशाला आहे तर कॅशला. विथड्रॉ फ्रॉम बँक म्हणजे बँकेला. बघा बँकेला क्रेडिट आहे. बिंग विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज. फॉर पर्सनल यूज ऍक्सेप्ट यस म्हटलं सेव्ह झाली एंट्री झाली. ही पण एंट्री झाली. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री 31/3/92. 31/3/92 परचेस गुड्स फ्रॉम स्टार कंपनी ₹20,000 आणि एंट्री झाली
परचेस अकाउंट डेबिट टू स्टार कंपनी अकाउंट 31/3 टाकू. परत तारीख 31/3. 31/3 ऑलरेडी आहेच आहे. परचेसला डेबिट घेतलं 20,000 रुपये परचेसला डेबिट आणि क्रेडिट कोणाला आहे? स्टार कंपनीला. म्हणून एस प्रेस केला. स्टार कंपनी इथून निवडली, एंटर दिला. बिंग क्रेडिट परचेसेस, बिंग क्रेडिट परचेसेस आणि ऍक्सेप्ट यस म्हटलं. एंट्री काय झाली? सेव्ह झाली. ठीक आहे. पुढे 31/3 ला पेड सॅलरी ₹25,000 त्याच तारखेला आहे. मग सॅलरी अकाउंटला डेबिट आहे म्हणून सॅलरी डेबिटला सॅलरी निवडतोय. तारीख तर आपल्याला बदलायची गरज नाही. सॅलरी अकाउंट डेबिट 25,000 आणि क्रेडिट कशाला आहे? कॅशला. कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट 25,000. बिंग सॅलरी पेड, बिंग सॅलरी पेड. ऍक्सेप्ट यस म्हटलं, एंट्री आपली सेव्ह झाली. ठीक आहे. एंट्री आपल्या पूर्ण झालेल्या आहे. आता आपल्याला बॅलन्स बघावा लागतील. बघा बॅलन्स तुमच्या समोर आहे. पण टॅली मध्ये जाऊ. टॅली मधले बॅलन्सेस बघू. पहिले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघू. बघा परचेस अकाउंट 1,13 1,13 आहे. सेल्स 1,66, सेल्स 1,36. मग चुकलं, काहीतरी एंट्री चुकलाय सेल्स. मग कोणती एंट्री चुकली बघावं लागेल आपल्याला. सेल्सच्या एंट्री कोणकोणत्या होत्या? बघू आपण. ह्या सेल्सवर एंटर दिला का सेल्सशी रिलेटेड जेवढ्या एंट्री असतील तेवढ्या आपल्याला स्क्रीनवर दिसतील. परत सेल्सवर एकदा एंटर द्यायचा. बघ 2 एंट्री सेलच्या. जानेवारी मध्ये 66,000, जानेवारी 66,000 म्हणजे 2 एंट्री तिथं. कॅश 50,000ची आणि 16,000. बघू जानेवारीच्या एंट्रीज. बघा जानेवारी 2 जानेवारी सोल्ड गुड्स 80,000. इथे सोल्ड गुड्स किती? 80,000 आणि इथे किती आले? 50,000. दिसतंय? आणि आपल्याकडे इथे किती? 80,000. तुमचं लक्ष नव्हतं थोडक्यात. अमाऊंट मी चुकवली, लक्ष बघण्यास तुमचं आहे का नाही बघण्यासाठी, पण तुम्ही कोणी सांगितलं नाही का एंट्री चुकली. बघा मी या एंट्रीवर आता एंटर देतो. एंटर दिल्यानंतर एंट्री ओपन झाली. एंट्री ओपन झाल्यानंतर कॅश एंटर देत जातो आणि अमाऊंट कॉलमला गेलो. अमाऊंट कॉलमला गेल्यावर 50,000च्या 80,000 मी तिथे टाईप करतो. टाईप केला, एंटर दिला आणि सेव्ह केली. बघा इथे एंट्रीच्या अमाऊंट मध्ये बदल झालेला आहे. आता इथून मी बाहेर पडतो. एस्केप की प्रेस केली, बाहेर आलो. पुन्हा एकदा एस्केप की प्रेस केली, बाहेर आलो. पुन्हा एकदा केली. बघा आपल्या पुन्हा आपण कुठून मध्ये गेलो होतो तर प्रॉफिट अँड लॉस मध्ये. पुन्हा तो प्रॉफिट अँड लॉस वर येऊन थांब. आता आली बघा 1,66,000 इथं अमाऊंट आली. म्हणजे काय चुकलं? जी अमाऊंट चुकली त्या रिलेटेड एंट्री जर बघायच्या असतील तर त्या अकाउंटला एंटर द्यायचं प्रॉफिट अँड लॉस मध्ये किंवा बॅलन्स शीट मध्ये आणि मग त्या रिलेटेड एंट्रीज तो दाखवतो. मग त्या एंट्रीज आपल्या जर्नल मधून सेलच्या सगळ्या एंट्री चेक करायच्या, अमाऊंट चेक करायच्या, म्हणजे मग आपल्याला बरोबर त्याची माहिती मिळून जाईल. ठीक आहे. 1,66,000 ग्रॉस प्रॉफिट 53,000 आला. ग्रॉस प्रॉफिट 53,000. नंतर नेट प्रॉफिट 7,000. बघा एनपी 7,000 आलेला इथं. ठीक आहे. आता आपल्याला पुढे बँक आणि कॅश ते बॅलन्स शीटला असेल. इथून मी बाहेर पडतो, एस्केप दिला, बॅलन्स शीटला गेलो आपण, एंटर दिला बॅलन्स शीटला. अल्टर F1 मला द्यावा लागेल किंवा डिटेल F राईट साईडला पहिलीच कमांड आहे डिटेल. त्याला क्लिक केलं का डिटेल मध्ये बॅलन्स शीट दिसेल. बघ या ठिकाणी आपल्याला दिसतं इथं बँक कॅशचा बॅलन्स 1,22,000, बँकेचा 1,60,000 आहे का आपल्याकडं. 1,22,000 कॅश आणि 1,66,000 बँक. 1,22,000 आणि 1,60,000 आलं इथं. इथं 60च आहे बरोबर. त्यानंतर डेटर 0 आहे आणि क्रेडिटर 35,000. बघू आपण. हे बघा इथं डेटर्सला काहीच नाहीये, 0 आहे आणि क्रेडिटर्स अंडर क्रेडिटर्स किती आहे? 35,000. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे बॅलन्स शीटची टॅली टोटल 3,32,000.
बघा 3,32,000 खाली टॅली टोटल आपल्याकडे आलेली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे प्रॉब्लेम टॅली झाला. आपल्या जर्नल मध्ये जे काही बॅलन्सेस होते ते बॅलन्सेस आपले मॅच झालेले आहेत. ठीक आहे. आपण जरी प्रॅक्टिकल इथं घेत असलो तरी प्रॅक्टिकल करायला आपल्याला 2 ते 3 दिवस जास्तीत जास्त लागणार आहे पुढे ज्यावेळेस प्रॅक्टिकल सुरू होईल. त्यामुळे प्रॅक्टिकलची तुम्ही काळजी करू नका. आपल्याला मेन शिकणं आहे जर्नल. जर्नल आपलं पूर्ण होणं आहे. पुढे लेजर आहे, लेजर शिकणं आहे. बरोबर. टॅलीला महत्वाचं काय, जर्नल एंट्री. तुम्हाला एखादं ट्रान्झॅक्शन दिलं तर तुम्हाला जर्नल एंट्री त्याची करता आली पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण इथं थांबतोय. दररोज आपली बॅच याच टायमाला होईल. बघा या टायमाला संख्या तर काही वाढली नाही. ज्यांची कोणाची मागणी होती त्यांची तर काही संख्या वाढली नाही. पण एक फायदा आपल्याला हा झाला की आपल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटी मध्ये डिस्टर्बन्स राहिला. जनरली संध्याकाळी थोडासा इंटरनेट कनेक्टिव्हिटीला डिस्टर्बन्स असतो. त्यामुळे थोडा आवाज न येणं, आवाज तुटणं या गोष्टी होतात. तर तो एक फायदा आपल्याला इथं झालेला आहे. त्यामुळे आपण आता दररोज ह्याच टायमाला आपण लेक्चर घेऊ. आपण इथं थांबतोय आज.